हॅलो, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आम्ही आता चाललो आहे फिश आणायला. म्हणजे आज संडे आहे आणि आमच्या दोघांचीही खूप इच्छा झाली होती मच्छी खायची. आमच्या दोघांची नाही, सौरभीची इच्छा झाली. माझी खूप इच्छा झाली होती मच्छी खायची, असं स्वतः बनवून स्वतः खायचं असं माझं खूप मन झालं. म्हणून मी ठरवलं आज जाऊन फिश आणायची. तर आता मी फिश आणू, बनवू, खाऊ, आराम करू. त्याआधी मंदारने हा एक टेस्टी शेक बनवला, म्हणजे तो रोज बनवतो ब्रेकफास्टसाठी. तर तो शेक पिऊन आम्ही आता जाऊ. आणि शेक पिल्यानंतर मंदार चहा पण पितो. हा त्याचा चहा आहे. कंपल्सरी चहा पडला तर मला सांगू. कंपल्सरी वीकेंडला बनवावाच लागतो. हा, खास तो वीकेंडला पितो. थांब मंदार पडेल. आणि त्याच्यासोबत त्याचा फेवरेट ब्रँड आहे एक. कोणता आहे? नॉईस ब्रँडचे खूप सारे प्रोडक्ट्स मंदार खातो. जर नॉईस ब्रँडच्या कोणत्याही व्यक्तीने बघितलं तर मंदारला थोडेफार क्रेडिट्स द्या. तो प्रत्येक गोष्ट तिथून घेतो. वेफर्स असू दे, कुकीज असू दे, बिस्किट असू दे, स्वीट्स असू दे, असं काय काय तो मागवत असतो. त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे मंदार. तर आत्ताच आमचं डिस्कशन होत होतं की म्हणजे मंदारला असं वाटतंय की आम्ही फ्रेश टू होममधून मच्छी मागवावी. पण मला असं वाटतंय की मार्केटमध्ये जाऊन सगळ्या असं मच्छी बघून ते मच्छी घेण्यात जी मजा आहे ती असं ऑनलाईन मागवून घेण्यात मजा नाही आहे. बरोबर. बाहेर ऊन आहे, पण तिथे मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर जे मला सुकून मिळतो तो काय तुला फक्त मच्छी बघून आनंद मिळतो. हा, तर तो आनंद मला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मला मंदार लालच दाखवतोय की हा शेक संपलाय, मग ह्याच्यात असं थोडंसं काहीतरी राहिलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकून पिलं तरच तो मला नेणार. पण त्याला ते वाक्य बोलता येत नाहीये. तसं नाहीये. मग काय? तू बोललीस की तू एवढी सगळी तयारी करून ठेवता. हा, मग मी त्याला बोलली की तो तसं पण येणारच आहे, कारण त्याने तयारी केली आहे, मी तयारी केली आहे. तर मला असं बोलायचं आहे की मी जरी तयारी केली तरी मी कॅन्सल करू शकतो. हे मला नाही, आधी तू काय बोलत होता ते बोल. पण मला एक मराठीत बोलताच आलं. तू बोल. मी जरी तयारी केली तरी मी तुला नेऊ नाही शकत. असं पण नव्हतं, ते काहीतरी फालतू बोललेलंच. पण हे पण चुकीचंच वाटतंय मला. ऊन वाढते, आता जाऊया पटपट. लेट्स गो मंदार. लाव पूर्ण अशी उभी राहा आणि पूर्ण जोर दे उभी राहून, आणि त्याला पाठीमागे ढकल. दोन्ही स्टँड टेकव. हा, आणि मग पायाच्या पाठीमागच्या साईडने जरा जोर दे, पुढून नको देऊस. मला डबल स्टँडवर लावायला शिकायचं होतं आणि किक मारायला शिकायचं होतं, पण मी दोघांपैकी काहीच शिकलेली नाहीये. तुला डबल स्टँड तर यायलाच पाहिजे. नाही ते किक नाही आलं तर समजू शकतो. डबल स्टँड तर यायलाच पाहिजे. नाही, ते खूप जड आहे. जड नाहीये टेक्निक. तुला टेक्निक जमायला पाहिजे. संध्याकाळी मला टेक्निक शिकव. टेक्निक काय आहे तुला करूनच येईल. मी कधी करू? आता तू नसशील 2 दिवसांनी. मला त्याच्या आधी शिकायचं. आम्ही मच्छी घेऊन आलेलो आहोत. आम्ही आणली एक कोळंबी 1/2 किलो आणि 1/2 किलो पापलेट आहेत वाटतं. आय गेस 1/2 किलो आहेत. 950 रुपये. खूप महाग झाली आहे मच्छी. आणि हो, खूप महाग आहे. आणि व्हरायटी पण नाही आहे तितकी. त्याच्यामुळे मला इतकी काही मच्छी शॉपिंगमध्ये मज्जा नाही आली आहे. मस्तपैकी मच्छी बनवूया मंदार. मच्छी साफ करायला शिकवू तुला? हा, शिक ना प्लीज. 1:30 वाजलेत आणि आमच्या शेवग्याच्या शेंगा अजून आल्या नाहीयेत. ज्या एक होत्या वाजल्यापासून ज्या हा होत्या order त्या करतोय. हिने एक सुकून टाकल्या. सुकून पार त्याची ऑर्डर करतोय मंदार. 1 वाजल्यापासून. नाही जे होत्या चुप बस, त्याचं आता जेव्हा असतं करू तेव्हा नको. त्याची व्हॅल्यू नसते. आणि आता शेवट
शेवगाच्या शेंगा मागवायला लावले. मी खाली जाऊन आलो. शेवगाच्या शेंगा तिकडे नव्हत्या दुकानात. आमच्या शेंगा पोचलेल्या आहेत. बनवायला स्टार्ट कर, तुला शिकवते मी. ये. फायनली आमचं गरमागरम जेवण रेडी झालंय. कोळंबी शेंगा, वांगी बटाट्याचं कालवण, त्याच्यासोबत भात. सरा बसा मंदार. खाऊ तर ते शेंगाच शेंगा कशा लागतात ते सांग. या कालवणातल्या शेंगा एकदम भारी लागतात. म्हणजे शेंगा आवडत असतील तरी तुम्ही खा. हा म्हणजे याला मंदारला taste येते. मंदारला अजिबात शेंगा आवडत नाही, पण ह्या कालवणातल्या शेंगा तो भरपूर खातो. आवडे इथं गरम गरम लागतं की नाही खायला. मला आवडतं. हे कालवण मी माझ्या मम्मीकडून शिकले. आमच्या घरी बनायचं. मग मी लग्नात एकदा ट्राय केलं. थोडंसं मी बनवतो. तेव्हा मी सौरभीला बोलायचं काय असं कोण बनवतं. हां, खूप नावं बोललेली आहे. कोळंबी सोबत शेंगा, कोळंबीसोबत वांगी. शेंगा, वांग, बटाटा, पण खाल्ल्यावर मला खूप आवडलं. अशा प्रकारे आमचं ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे कालवण. मंदारचं पण पोट भरलंय, पण तरी त्याने घेतलंय थोडंसं, कारण पोट भरलंय पण मन भरलेलं नाही आमचं. तर मंदार आता मला घेऊन चाललाय बाईक शिकायला. म्हणजे मीच त्याला सांगितलं की मला बाईक शिकव, कारण मला बाईक शिकायची आहे. मला मंदारला डबल सीट फिरवायचं आहे. हा, जी स्कूटी शिकलेली आहे तिथं ती चालवत नाही, पण ती तिला चालवते. बाईक पण शिकायची आहे. मी चालवते कधीतरी. आज वुमन्स डे आहे, तर मंदार तुम्हाला काय देणार आहेस? काय दिसेल तुम्हाला? प्रेम. मोमोज पाहिजे. वुमन्स मोमोज. मला मोमोज पाहिजे. मी मोमोज खाणार. मी मोमोज खाणार. थर्ड गिअर टाक बाबा. की आता असं कधी पण स्पीड ब्रेकर आला छोटा मोठा असं काय तर लगेच फर्स्ट गिअरवर टाकून आता गिअर टाक. न्यूट्रलवर आहे गिअर टाक. फर्स्ट गिअर आला. आता काय नको करू, रेस नको देऊ, फक्त क्लच सोड. काय वरती घे. क्लच दाबून गिअर टाक. थर्ड गिअर टाक. खालून वर. हां सोड. हां दे रेस.